मज्जा येते वाचायला. इनफॅक्ट ते युट्यूब व्हिडिओज पण मला फॉर दॅट मॅटर सांगायला आवडेल की फक्त नाव टाकल्यावर ते आपलं अचानक बायोग्राफी जी काढलेली असते ना आणि एक सूर असतो, एक सूर. So it is कलाकृती मीडियामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी विजया बाबर आणि मी निखिल दामले आता इंटरव्ह्यू घेणार आहोत. नमस्कार, मी मधुरा शिधाळ आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच झी मराठीवर तुम्हाला महासंगम पाहायला मिळणार आहे आणि कंबळी मधले तुमचे लाडके कलाकार माझ्याबरोबर आहेत. हॅलो निखिल आणि विजया. हॅलो, हाऊ आर यू? मस्त. गुड. कसं चालू आहे शूट? धमाल सुरू आहे. महासंगम धमाल असते, वेगळाच अनुभव असतो आणि त्यात लक्ष्मी निवास या मालिकेसोबत आमचं महासंगम चालू, त्यामुळे तर त्यांचा एक मोठा जिल्हा, आमचा एक छोटा जिल्हा, असं जिल्हे मिळून आम्ही मजा करतो. पण महासंगममुळे खूप भारी वाटत असेल ना. म्हणजे एरवी आता मला वाटतंय ना महासंगमचा हा ट्रेंड खूप वाढलाय, आता सतत होत आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण खूप जास्त कनेक्ट होताय सगळेजण आणि इतर सिरियल्स मध्ये काय चालू आहे, काय ट्विस्ट अँड टर्न्स आहेत हे पण तुम्हाला कळतंय. आणि मला वाटतं ती गंमत खूप येते की हे स्टोरी बांधणं हे खूप मोठं टास्क आणि खूप मोठं कामच, कौतुकाचंच काम आहे. म्हणजे त्यांची स्टोरी आणि आपली स्टोरी मिळून एक स्टोरी बनवणं आणि नंतर त्याच्यानंतर परत आपापल्या स्टोरी. इट इज फन करायला पण मजा येते. पण ज्यावेळेस इतर सिरियल म्हणजे आता अर्थात की तुम्हाला रोज काही पाहायला वेळ नसेल मिळत सगळ्यांना, पण काहीतरी एक अंदाज असेल की कोणाच्या सिरियल मध्ये काय चाललंय किंवा तुमचं एक आवडीचं एखादं कॅरेक्टर असेल, तुमचाच मित्र, तुमचीच मैत्रीण, असं एक कॅरेक्टर जे तुम्ही आता एक जस्ट करून दाखवू शकता की तुम्हाला आवडलं असतं ते कॅरेक्टर प्ले करायला. मला माहिती आहे गेस तुझं जयंत ना. जयंत इज काय म्हणजे इंटरेस्टिंग कॅरेक्टर टू प्ले बिकॉज तो कन्व्हेन्शनल नाही आहे ना ते कॅरेक्टर, इट इज ऑफ. तो मला असे कॅरेक्टर जरा अट्रॅक्शन आहे मला असे कॅरेक्टर्स. पण तुला जर का जयंत करायची संधी मिळाली असती तर तू कसं केलं असतं? ससा लागेल मला. वा वा. त्याला ठेवायला भांड पण इथेच भांड आहे, ससा आणून द्यायला. बट असं आता असं मला पटकन सांगता नाही, पण मला तसा एक डायलॉग आहे, जानू तू फक्त माझी आहेस. एक डायलॉग कसा काय, जानू तू जानू नाही घ्यायचं तू, कमळी तू फक्त माझे पजेसिव्ह कमळी माझी असं फक्त असं नाही बोला यार. तो स्टाईल मध्ये जयंत कसा. आणि तुला? मला भूत अंबिका मला आवडलं असतं. ते शक्ती आणि असं अशी दिसणं, म्हणजे नॉर्मल दिसत नाही ना ती टीव्ही वरती. असं प्रत्यक्षात छान आमची मैत्रीण गोड आहे आणि फन मस्त कॅरेक्टर आहे तिचं, असं भूताचं कॅरेक्टर. येस. आणि इकडे ह्यांनी स्टॉल लावलेला आहे मस्त मोदकाचा. बरं, तुम्हाला इथे जर का उकडीचे मोदक छान दिसत असतील, पण जरा म्हणजे उकडीचे दिसत आहेत पण तळणीचे आहेत, कारण आमच्या गावाकडे हे आता मुंबईतला आमचा बॅनरवाला होता म्हणून त्यांनी तो बनवून दिलाय, पण मी गावाकडे आमच्या कोल्हापुरात तळणीचे मोदकच आम्ही करतो. कम्युनिकेशन मिसहॅप झालं. तर ते तळणीचे मोदकच तुम्ही उकडीचे बांधून घ्या आणि तेच गोड बांधून तुम्ही खा. इतक्याच प्रेमाने बनवलेलं. प्रेम कमळीच्या हातात प्रेम महत्वाचं आहे. काय आहे ऋषी सरांपेक्षा जास्त. ऑफकोर्स. येस. बरं, मालिकेच्या निमित्ताने ना आपल्या गप्पा सतत होतच असतात, पण आज माझ्याकडे एक मस्त रॅपिड फायर आहे जे तुम्हाला विजया आणि निखिल म्हणून तुम्हाला उत्तर द्यायचे. ओके, सो मला सांगा की कधी बजेटच्या बाहेर जाऊन तुम्ही शॉपिंग केलं? नेहमीच होत असं. नाही परत कधी मिळणार? झील येते यार, हा पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. लाईफ यार. कधी लिफ्ट मध्ये किंवा बाथरूम मध्ये अडकल्यात? बाथरूम मध्ये मी नाही, लिफ्ट मध्ये मी अडकले. लिफ्ट मध्ये अडकलो. लिफ्ट मध्ये अडकले आणि माझ्यासोबत शर्वरी होती. एकदा आम्ही तिकडे मालाडच्या घरी आम्ही अडकलो आणि ती जी पॅनिक झाली होती. मी तिला शांत, आणि मला म्हणजे मी इतकी पॅनिक पटकन होत नाही. शर्वरी जोग होती. आम्ही दोघे असं झालं रे लिटरली, म्हणजे शांत. मला तिला पॅनिक होऊन मला जास्त भीती वाटते की हिला काय होईल का आता. कधी मुद्दाम सिग्नल तोडलाय? नाही, म्हणजे घाई मुद्दा, म्हणजे तसं मुद्दा कसं घाई आहे बाबा पटकन जाऊ दे. एकदा चुकून तोडला होता आणि मग मला पकडलं पण होतं पोलिसांनी. मी नाही तोडला.
पण असं कधी म्हणजे सेलिब्रिटी असल्याचा असं कधी फायदा झाला का या बाबतीत? खूप वेळा. नाही, माझं ऍक्च्युली उलट झालंय. सेलिब्रिटी असून तोडतात का असं म्हटलं नाही तुला? नाही, मी खूप लहान होतो तेव्हा. अच्छा, ओके, अगदीच म्हणजे आधीचं. 17-18 वर्षाचा होतो. अगदी माझा फर्स्ट शो होता तेव्हा. आणि तेव्हा मला असं मी ऐकलं होतं की असं करतात वगैरे वगैरे. तर मग आपण लहान असतो ना, आपल्याला अक्कल थोडी असते. तर मला असंच काहीतरी हेल्मेटसाठी, कारण पुण्यात हेल्मेटचं तेवढं नाहीये ना, त्यामुळे मला सवय नव्हती हेल्मेटची. तर मी असाच फ्लो मध्ये असाच निघालो मुंबईत सुद्धा बाईकवरून. पकडलं मला. तर ते मी त्यांना म्हणलं की मी ऍक्टर आहे, जाऊ दे की मला असं. मग ऍक्टर असतो फाईन मार. लहानपणी कधी आईच्या किंवा बाबांच्या खिशातून हळूच कण सुट्टे पैसे घेतलेत न सांगता? एकदा घेतले मी घेतले पण घेतले, पण नंतर सांगितलं की घेतले म्हणून. प्रामाणिकपणा थोडासा पण मी पण ते काय छोटी चोरी म्हणजे 10-20 रुपये. हा तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त काय. स्वतःबद्दल गुगल सर्च केलं? हो. काय केलेलं? नाव टाकलेलं? हा म्हणजे मी ऍक्च्युली आर्टिकल्स चेक करत असते की काय काय हा, मला ते आर्टिकल. इंस्टाग्रामला पाठवायचे होते articles. हा तुम्ही पण ते स्वतःबद्दल गुगल म्हणजे असं काय नाही सॅलरी हजबंड वगैरे असं वाला नाही केलंय मी अजून, कारण ते सगळं ते करावं लागत नाही, ते येतात. हा. पण मी मोस्टली तरी आर्टिकल साठीच करते की आर्टिकल्स येतात. काय क्रिएटिव्ह असतात नाही लोक एक एक. मज्जा येते वाचायला. इनफॅक्ट ते युट्यूब व्हिडिओज पण मला फॉर दॅट मॅटर सांगायला आवडेल की फक्त नाव टाकल्यावर ते आपलं अचानक बायोग्राफी जी काढलेली असते ना, आज आपण बघूया. विजय बाबर. आणि एक सूर असतो, एक सूर. सो इट इज फन टू वॉच. इट इज फन टू वॉच. तर एक गुगल सर्च केल्यानंतर स्वतःबद्दलची कशी कुठची अफवा दिसली की अरे हे पण हे असं टाकलं, आपल्याला तर माहितीच नाही, असं झालं? अजून तरी नाही कुठली. हो, एक होतं ना काहीतरी 50,000 पर डे वगैरे असं काही. आणि ते पण पेडगावकरांचं जावई. अरे, Engage हो. झालेलं की पेडगावकरांचं श्रेया जावई मी कसं केलं? हे डिक्लेअर केलं होतं एका ह्याच्यात. माझं तरी अजून टचवूड अजून आलेलं नाही असं काय. काही ते कधी रस्त्यात मारामारी केली कोणाला, म्हणजे अशी वाजवले कोणाला? नाही अजून नाही. कॉलेजमध्ये मारामारी केली? मारामारी म्हणजे not तशी एकदम गुंडाळी, पण असं कधी म्हणतात ना की गरज पडली तर आपण एक देऊ शकतो ठेवून, असं केलं कधी? नाही. मग मित्रांची झाली होती, पण मी त्याच्यात काय म्हणतात त्याला, आय वॉज देअर बट आय वॉज नॉट इन्व्हॉल्व्ड इन द फाईट. ओके तर नाहीच. वर्कआउटच्या नावाखाली मिरर सेल्फीज किती काढता? मी काढतो ना मुलींना स्टॉक किती करतो जिम workoutच्या मध्ये. नावाखाली? नाही, आमच्या जिम मध्ये मुलीच नाही. एक तर टायमिंग पण इतकं ऑड आहे की सकाळी 6 वाजता. हे तू म्हणून सांगतोस ना, म्हणजे आता सकाळी येतील मुली? थँक्स बोल तिला. मी आता तरी वर्कआउटच्या जिमला जात नाही सध्या, पण जेव्हा जायचे तेव्हा खरंच. बरं, जेवलीस का विचारले का, किंवा तुला कोणी विचारलं जेवलीस का, किंवा तू कोणाला विचारलं? अरे, ते इंस्टाग्राम वर डीएम येतात ना कधी कधी. तुला जेवलास का विचारलं? जेवलायस का ते तर आता तर इट इज फन. मला खूप आवडतं हा प्रश्न, मला खूप आवडतो इट्स अ व्हेरी हार्मलेस पिकअप लाईन. ऍक्च्युली. आणि मजा येते ते की जेवलीस का? हो. किराणाचं दुकान असतं ना, तर त्याच्यात अशी बाहेर पोती ठेवलेली असतात ज्याच्यात सगळी धान्य असतात, तर ते मिक्स केलं येतं जातं. डिमांड अगं डिमांड. आत्ताही तर ह्या किराणा मालाच्या दुकानांमध्ये काय म्हणतात त्याला, सगळ्यात इग्नोर करण्यासारखी व्यक्ती म्हणजे गिराईक असतं. तर मग वी हॅव टू गिव्ह समथिंग बॅक ना, म्हणजे ते आपल्याला इग्नोर करतात तर आपण त्यांचं धान्य मिसळायला तर मी पाहिजे. आई बाप्पांसोबत जाते ना, आई बाप्पा त्यांचं जसं कर, मी काय करायचं तर हे काम एक बाजूला. कधी मॅगी आणि अशी आपण बाहेर छान खातो, पण घरी आपल्या असतं आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आपण मस्त चाटून पुसून खातो, किंवा चॉकलेटचा रॅपर असतो तसं मस्त चाटून खातो. हे तुम्ही पण मी मॅगी ताट असं पूर्ण त्याचा म्हणजे छान असं सूप मॅगीचा तो मसालाचा तसं मी चाटून पुसून मस्त. कधी जाता जाता अशी कोणाची पटकन बेल वाजून पळून गेला? लहानपणी केलंय मी हे. आता नाही केलंय. विना तिकीट प्रवास केलाय? टीसीने पकडलाय कधी? केलाय प्रवास, पण घाई होती म्हणून, पण पकडले गेले नाही. हा मी मला तसं करायचं नव्हतं. मी एकदा शिवनेरीने येत होतो आणि ते बसमध्ये तिकीट काढायचं होतं. तर मी बसलो आणि मला झोप लागली आणि माझ्याकडे तो कंडक्टर पण आलाच नाही. तोही आला नाही, मीही गेलो नाही. मग ऍट द एंड काही झालंच नाही. मग मी तसाच उतरलो. मुंबई आलो तोपर्यंत. पण असं मला इंटेन्शन नव्हतं की विदाऊट तिकीट करायचं. मग तू म्हणालास का बस हो गया?
कलाकृती मीडियामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी विजया बाबर आणि मी निखिल दामले. आता इंटरव्ह्यू घेणार आहोत. एकमेकांना बघितल्यानंतर आलेलं पहिलं इम्प्रेशन काय होतं आणि आत्ताचं इम्प्रेशन काय? आम्ही एकच स्टोरी आमची आहे. आम्ही लग्नात भेटलेलो. आम्ही लग्नात एकच भेटलो. अंकित आणि कुणाल. हमारी एक टाइम निकली है. आम्ही ही स्टोरी सांगली. आम्ही पहिल्यांदा म्हणजे इट वॉज अ व्हेरी कोइन्सिडेंट की आम्ही 2 महिन्यापूर्वी लग्नात भेटलो. ते पण इथे मुंबईत वगैरे नाही, कोकणात भेटलो. आणि कट्टू आम्ही ते ऑडिशनला भेटलो की म्हणजे अरे अरे असं झालं. तर निखिल शांतच आहे. आम्ही असं तसे खूप सिमिलर वाईब वाले माणसं. हा ऍक्च्युली म्हणजे निखिल आम्ही त्या दिवशी डिस्कस करत होतो की सेम अमाऊंट ऑफ पेशन्स लेवल किंवा सेम अमाऊंट ऑफ शांत असणे किंवा सेम अमाऊंट ऑफ फन करणे, सेम अमाऊंट ऑफ आपल्या झोन मध्ये जाणे. हा खूपच एक कोइन्सिडेंट आमच्या आयुष्यात घडला की आम्ही दोघी पण एकाच मॅच वाली झोन. आणि आय थिंक ते जनरेशन पण सेम असल्यामुळे ते आवडी निवडी म्हणजे गाण्यांचा चॉईस म्हणा, डिस्कशनचे टॉपिक्स म्हणा, ते पण तुमचे असे सेमच असतील. ओके, लास्ट बट नॉट द लिस्ट, आतापर्यंतची मोस्ट एम्बॅरेसिंग मुमेंट कुठची होती आयुष्यातली की असं ब्रह्मांड आठवलं त्या क्षणी असं झालं? एम्बॅरसिंग नाही आठवत तसं किंवा झाली असेल ती आणि म्हणलं की ठीक आहे जाऊ दे, आपण त्याला एम्बॅरेसमेंट असं विचारच नको करूया. हो गया असं हो गया, नाही तर स्टेजवरती पडलो होतो मी. हा खरंच? हो, डान्स करताना. पण की खूप आधीची आधीच आहे म्हणजे इंडस्ट्रीत यायच्या आधी कॉलेज डेज मध्ये. ओके, तुझं? हा मला एक आठवतंय की एकांकिका करताना कॉलेजमध्ये सरांनी मला आदल्या दिवशी एक वाक्य दिलं. उद्यापासून एक आपण एवढे दिवस रिहर्सल करतो त्याच्यात नाहीच, हे वाक्य एक अचानक दिलं की आता उद्याच्या प्रयोगाला तू हे घे. आणि सरांना खूप कॉन्फिडन्स होता की मी चुकणार आणि मी खरंच चुकले. आणि मला असं झालं की अरे हे खूप एम्बॅरेसिंग आहे की आपण त्यांना माहिती मी चुकणार तरी त्यांनी मला आदल्या दिवशी वाक्य दिलं आणि मी ते चुकलं दुसऱ्या दिवशी. तू पॉझिटिव्हली गेला पाहिजे होतं म्हणजे मी त्यांचा विश्वास खरा ठरवला. नाही पण उलट त्याच्या नेक्स्ट प्रयोगापासून मी की नाही, पण मग मी नेक्स्ट प्रयोगापासून प्रॉपर वाक्य घेतलं. क्या बात आहे, मज्जा आली मला तुमच्याशी गप्पा करता. नेहा मला सांगते आता थांब. तू थांबायला सांगण्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायला खूपच आवडेल की आम्ही आता सध्या जो महासंगम करतोय तो खूप गोष्टी घडतायत ह्यात. कारण की लक्ष्मी निवास ह्या मालिकेतले पात्र, आमच्या मालिकेतले पात्र, ह्या दोन्ही पात्रांचं असं मिश्रण होऊन एक धमाल असा महासंग्राम ग्रँड स्टोरी सुरू आहे. आणि ती खूप छान मोल्ड केलेली आहे दोघांच्या स्टोरीज मिक्स करून. आणि त्यामुळे हा महासंगम तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे. 11 तारखेपासून रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत कमळी आणि लक्ष्मी निवास या 2 मालिकांचा महासंगम सुरू आहे आणि तो तुम्हाला असा हुक करून ठेवणार आहे. त्यामुळे धमाल मजा बघायला मिळणार आहे. क्या बात आहे. निखिल, मम म्हणायचंय का तुला? काही बोलायचंय? मम म्हणजे ऑफकोर्स म्हणजे पण खरंच मी सांगतो की तुम्ही अजिबात 1 मिनिट सुद्धा मिस करू नका. बिकॉज 1.5 तास हा म्हणजे त्याच्यात असे लूज मुवमेंट्स कुठेच तुम्हाला मिळणार नाही. इट इज व्हेरी टाइटली पॅक्ड आणि असं खूप ऍक्शन आहे, ड्रामा आहे, मजा मस्ती सगळं आहे त्याच्यामध्ये. सो अजिबात 1 सेकंद सुद्धा मिस करू नका. क्या बात आहे, मस्त वाटलं गप्पा मारून. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तुम्हाला दोघांना आणि तुमच्या सगळ्या टीमला आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.